आपल्यापैकी बऱ्याच जणांना ऊस, उडीद, मूग यासारखी पिके माहीत नसतील, परंतु शेतात उगवणारे काँग्रेस गवत हे नक्कीच माहीत असेल. आपल्या लहानपणी आणि आता सुद्धा आपण शेतात गेल्यानंतर काँग्रेस गवत उपटतो. आपल्या प्रत्येकाला शेतात गेल्यानंतर काही जरी काम नसले तरी देखील काँग्रेस उपटण्याचे हे काम आपल्याला कधीही राहते. त्यामुळे जर आपण काँग्रेस गवत उपटले आणि तोच हात जर आपण तोंडात घातला तर त्याची कडवट चव ही आपल्याला त्याची नेहमीच आठवण करून देते. थोडक्यात सांगायचे झाले तर विनाकारण उगवलेलं आणि शेतकऱ्याच्या पिकाचं नुकसान करणारं गवत म्हणून काँग्रेस गवत याला ओळखले जाते. शेतकऱ्याचा दुश्मन म्हणूनही काँग्रेस गवत याची ओळख आहे. पण तुम्हाला कधी प्रश्न पडला का की काँग्रेस गवताला हे काँग्रेस नाव का पडलं? तर आज याच व्हिडिओद्वारे आपण या मागचे कारण जाणून घेणार आहोत. तर नमस्कार, मी मंगेश आणि चला तर मग सुरू करूया आजची बेधडक चर्चा. आपण आज शेतात पीक पाहायला गेलो तर आपल्याला शेतात पीक कमी आणि काँग्रेस गवतच जास्त पाहायला मिळते. परंतु तुम्हाला माहित आहे का 1950च्या दशकाच्या पूर्वी भारतामध्ये काँग्रेस गवत नव्हते. मग असे काय झाले 1950 मध्ये ज्यामुळे काँग्रेस गवत हे भारतात आले ते आता आपण पाहू. तर मित्रांनो, 1950 मध्ये भारतामध्ये दुष्काळ पडला होता. सर्वत्र पिकाचे नुकसान झाल्यामुळे अन्नधान्याची कमतरता भासू लागली. त्यामुळे तत्कालीन काँग्रेस सरकारने अमेरिका या देशातून PL480 अंतर्गत मोठ्या प्रमाणात गव्हाची आयात केली. याच गव्हाच्या माध्यमातून काँग्रेस गवताच्या बिया या भारतात आल्या. असे म्हटले जाते की काँग्रेस सरकारने मागवलेला गहू हा खाण्यायोग्य नसल्याने त्याची मोठ्या प्रमाणात नासधूस करण्यात आली. ज्या शेतकऱ्यांनी तो गहू फेकून दिला त्या ठिकाणी गहू तर उगवला नाही, परंतु काँग्रेस गवताच्या बिया मात्र सर्वत्र उगवल्या. याच ठिकाणाहून काँग्रेस गवताचा प्रसार भारतभर सुरू झाला. पण जर आपल्याला वाटत असेल की गहू हा चांगला असता तर काय झाले असते, तर मित्रांनो, गहू जरी चांगला असता तरी देखील आपण तो गहू खाण्याआधी निवडतो व त्यातील जे अनावश्यक कण आहेत ते आपण टाकून देत असतो. ते जर अनावश्यक कणांमध्ये त्या बिया असत्या आणि आपण त्या जर शेतामध्ये टाकून दिल्या असत्या तरी देखील काँग्रेस गवताचा प्रसार हा शेतामध्ये झाला असता. तर अशा प्रकारे काँग्रेस गवताच्या बिया भारतात आल्यानंतर त्या सर्वत्र पसरल्या आणि शेतकऱ्याच्या पिकाचे नुकसान करण्यास सुरुवात झाली. अशा प्रकारे काँग्रेस गवताचा प्रसार हा भारतामध्ये झाला. परंतु आता महत्त्वाचा प्रश्न म्हणजे काँग्रेस या गवताला काँग्रेस गवत असे का म्हटले जाते? तर मित्रांनो, ज्यानं केलं त्यानंच भोगावं असं आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये म्हटलं जातं. काँग्रेस सरकारने मागवलेला गहू हा उच्च पातळीचा नसल्याने त्यामधूनच या बिया आल्या आणि संपूर्ण भारतभर पसरल्या. त्यामुळेच ज्या सरकारने हे गहू मागितले त्या सरकारचे नाव पुढे या गवताला देण्यात आले. पुढे या गवताला काँग्रेस गवत म्हणून ओळखले जाऊ लागले. तसेच काही भागामध्ये याला गाजर गवत म्हणूनही ओळखले जाते. या गवताचा वापर हा कशासाठीच होत नाही. ते गवत फक्त शेतकऱ्याच्या पिकाचे नुकसान करण्यासाठीच शेतामध्ये उगवते. त्या गवताला कुठलेही जनावर खात नाही. त्यामुळे त्याचा शेतकऱ्याला सहसा फायदा होतच नाही, उलट ते शेतकऱ्याच्या पिकाचे नुकसानच करते. एखाद्या वेळेस शेतामध्ये पीक उगवणार नाही, परंतु काँग्रेस गवत हे हमखास शेतामध्ये उगवताना पाहायला मिळते आणि शेतकऱ्याचे काही ना काही काम वाढून ठेवते. तर ही सर्व माहिती आहे काँग्रेस गवताला काँग्रेस नाव देण्याबाबतची. तर मित्रांनो, काँग्रेस गवताचे शास्त्रीय नाव काय आहे हे देखील आता आपण पाहूया. तर मित्रांनो, हिस्टेरोफोरस असे या गाजर गवताचे म्हणजेच काँग्रेस गवताचे नाव आहे. तर अशा प्रकारे ही सर्व माहिती काँग्रेस गवताच्या इतिहासाबाबत आहे. तर काँग्रेस गवत कशा प्रकारे भारतात आला व त्याचा प्रसार कसा भारतामध्ये झाला आणि ते शेतकऱ्याचे कशा प्रकारे नुकसान करते, या सर्व महत्त्वाच्या गोष्टी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिल्या आहेत. तुम्हाला काही नवीन माहिती मिळाली असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.